अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे 2012 मध्ये पोलीस शिपाई रवराळे यांच्यासोबत मारहाण प्रकरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे। त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना 3 महिन्याची शिक्षा सुनावल्याने यशोमती ठाकूर यांनी जामीन मंजूर करून घेतला आहे। मात्र या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर या दोषी असून त्यांना आपल्या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही। त्यांनी स्वतः मंत्रिपद आणि आमदार पदाचा राजीनामा द्यावा या मागणीकरिता भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी चौकात धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। या साखळी आंदोलनाचा रविवारी हा चौथा दिवस होता। रविवारी विद्यापीठ भाजपा मंडळ पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। येणाऱ्या 5 नोव्हेंबरला भाजपा प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आगमन असून भाजपा बैठकीला ते उपस्थित राहून या धरणे आंदोलनाचा समारोप करणार आहेत। रविवारी या धरणे आंदोलनाला भाजपा महिला मोर्चा प्रदेश सदस्य मीना पाटील, अमरावती जिल्हा अध्यक्ष लता देशमुख, माजी महापौर तसेच नगरसेविका संध्या टिकले, विद्यापीठ मंडळ अध्यक्ष जगदीश कांबे, महिला मंडळ अध्यक्ष सीमा बत्रा, नगरसेवक प्रणित सोनी, सचिन रासने, बादल कुलकर्णी, भाजपा अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष संजय आठवले, श्रद्धा गहलोत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। एक अत्यंत दुर्दैवी बाब या अंबानगरीमध्ये, या ऐतिहासिक नगरीमध्ये काही वर्षापूर्वी घडलेली होती। विद्यमान अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्माननीय यशोमतीताई ठाकूर ज्यावेळी त्या आमदार होत्या, त्यांनी ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे एका पोलीसवाल्यांनी त्यांच्यावर कारवाई करू इच्छिली आणि कुठलीही चुकी नसताना स्वतःचं कर्तव्य बजावत असताना तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गैरकृत्य केलं आणि त्यांनी रीतसर संविधानाला अनुसरून त्यांनी न्यायालयामध्ये न्याय मागितला आणि सन्माननीय न्यायालयाने त्यांच्यासोबत न्याय केला व यशोमतीताई ठाकूर यांना 3 महिन्याची शिक्षा व 15,000 रुपये दंड ठोठावला। मला असं वाटतं की म्हणजे पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मंत्र्यांना शिक्षा होण्याचे आम्ही उदाहरणं बघितले, मात्र महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये एका पालकमंत्र्याला, विद्यमान पालकमंत्र्यांना जेव्हा शिक्षा ठोठावल्या जाते तर नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्यातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी करण्यात येत आहे। आज अमरावती शहराच्या महत्त्वपूर्ण विद्यापीठ मंडळातर्फे या ठिकाणी धरणे आंदोलन केल्या जात आहे आणि ही प्रामुख्याने मागणी केल्या जात आहे। कर्तव्यावर असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला, तसं तर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची जी एकंदरीत संस्कृती आहे त्यांनी नेहमीच न्यायाचे आणि समाजाच्या रक्षकांना धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र थेट चक्क पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलण्याची आणि त्यांच्यासोबत गैरकृत्य करण्याची हे कृत्य जे पालकमंत्र्यांनी केलेलं होतं त्याबद्दल त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची माफी पण मागावी आणि स्वतःचा नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।